संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता 10वी आणि 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा गुरुवारी संजीवनी युनिव्हर्सिटीच्या सोलर हॉल येथे संपन्न झाला आहे। यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान आदींसह मान्यवर उपस्थित होते। यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याप्रसंगी सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले। यावेळी आमदार विवेक कोल्हे आणि अमितदादा कोल्हे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे। आदरणीय अमितदादांनी विस्तृतपणाने आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। जीवनात खरं तर अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा टप्पा 10वी आणि 12वी, जितकी विद्यार्थ्यांची परीक्षा असते तितकीच आई वडिलांची परीक्षा असते। सकाळी उठून त्यांच्यासाठी चहा बनवून द्या, त्यांच्यासाठी मेहनत करा, कारण की त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आई वडील पालक देखील एक स्वप्न बघत असतात। मला आठवतं आमच्या 10वी 12वीच्या परीक्षेच्या वेळेस अतिशय तळमळीने की हे खाल्लं पाहिजे, ते जेवलं पाहिजे, वेळेत झोपलं पाहिजे, सकाळी उठून अभ्यास केला पाहिजे, सकाळचा केलेला अभ्यास लक्षात राहतो। अनेक मार्गदर्शन त्यावेळेस आम्हाला व्हायचे, परंतु त्यामागची भावना एकच की आपला बाल्य शिकला पाहिजे, प्रगती केली पाहिजे आणि कुठंतरी आपलं नावलौकिक त्या ठिकाणी केलं पाहिजे। कारण की आपण आजच्या जगात बघतो, मगाशी दवंगे सर म्हटल्याप्रमाणे आपल्याकडे किती शेती आहे, किती संपत्ती आहे, त्यापेक्षाही जास्त आजच्या जगामध्ये शिक्षण हीच खरी संपत्ती त्या ठिकाणी झालेली आहे। कारण की आपण सर्व ग्रामीण भागातून येतो, आपल्याला शेतीची काय व्यवस्था आहे, अवस्था आहे, हे सगळं आपल्याला ज्ञात आहे। अवकाळी पाऊस होतो, उन्हाचा पारा आता 47, 45, 46 वर चाललेला आहे। अनेक नैसर्गिक अडचणी, आपत्तींना आपल्याला त्या ठिकाणी सामोरे जावं लागते आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं आपण नेहमी म्हणतो आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाचं महत्त्व आज आता वेगळं सांगण्याची आवश्यकता राहिलेली नाहीये। पूर्वीच्या काळामध्ये सर्व शिक्षण अभियान राबवावं लागायचं, परंतु ज्या पद्धतीने संजीवनी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून खरं तर आम्ही दादा सांगत असताना मी अवाक झालो होतो की आता फक्त तालुका, जिल्हा, राज्यापुरती आपलं किंवा देशापुरती आपली ही शैक्षणिक संकुल मर्यादित राहिलेली नाही, तर आता आटकेपार जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपले विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन नावलौकिक आपलं करताय। जपान सारख्या देशामध्ये जवळपास 150हून अधिक विद्यार्थी आपले त्या ठिकाणी प्लेसमेंट झालेले आहे आणि फक्त प्लेसमेंट नाही तर त्यांना चांगल्या पद्धतीचं खरं तर जापनीज भाषा शिकवण्यापासून स्किलिंग करण्यापासून या ठिकाणी या संकुलामध्ये काम होत आहे। म्हणजे आपल्याला माहित होतं की एक्सपोजर क्वेश्चन, IQ महत्वाचं होतं, इंटेलिजंट क्वेश्चन, मग एक्सपोजर क्वेश्चन महत्वाचं झालं ना आजच्या काळामध्ये इमोशनल क्वेश्चन देखील तितकंच महत्वाचं आपल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून झालेलं आहे। फक्त पुस्तकी ज्ञान न देता पालकांना माझी विनंती राहील की सर्वांगीण विकासाकडे आपण भर दिला पाहिजे। नुसतं पुस्तकी ज्ञानामधून ते मार्क निश्चितपणाने आणतील, परंतु जगाच्या आव्हानांना जर सामोरे जायचं असेल तर त्यांच्यामध्ये खेळाडू वृत्ती आणायची असेल तर कुठल्या तरी मैदानी खेळाचा देखील त्यांना आपण आग्रह धरला पाहिजे, जेणेकरून आपण एखादा खेळ खेळतो, कधी हारतो कधी जिंकतो, त्यांना त्याची सवय राहते की आयुष्यामध्ये देखील आपण कधी यशाला सामोरे जातो, कधी कधी अपयशाला सामोरे जातो, परंतु हरकत नाही, खेळाडू वृत्तीने आपण ते स्वीकारलं पाहिजे। नंतर परत आपल्याला चांगले दिवस निश्चितपणाने येतात किंवा आज मुली वेगवेगळ्या क्षेत्रात ह्या संकुलाच्या माध्यमातून किंवा शिक्षणाच्या जोरावर जात आहे। पालकांना देखील विनंती राहील की आपण मुलींच्या मागे भक्कमपणे त्या ठिकाणी उभे राहा। शासनाने मुलींचा उच्च शिक्षणापर्यंत सगळा खर्च माफ केलेला आहे, त्याच्यामुळं आपण मुलींनी देखील कुठेही न डगमगता आपलं शिक्षणाचे इच्छा आणि स्वप्न आपण पूर्ण कराल ही अपेक्षा आहे। गुणवंत विद्यार्थी यांचं मी सर्वप्रथम संजीवनीच्या प्रांगणात सहर्ष स्वागत करतो। आपल्याला माहीत आहे की ह्या प्रांगणात ज्यावेळेस 1982 साली सुरुवात झाली, आदरणीय स्वर्गवासी कोल्हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीची सुरुवात एकदम खडतर प्रवासाने झाली आणि ज्यावेळेस मी आमचे सिनियर स्टाफ मेंबर्स यांच्याशी काय बोलतो त्यावेळेस ते काय म्हणायचे की इथे यायला साधन नसायचं। कोपरगावातून यायचं म्हटलं तर टांग्याने यायचं,
कॉलेज ज्यावेळेस सुरुवात झाली तर त्यावेळेस अतिशय अथक परिश्रमातून आदरणीय स्वर्गवासी कोल्हे साहेब, त्यानंतर आपले संस्थेचे चेअरमॅन आदरणीय नितीनदादा कोल्हे, आदरणीय बिपिनदादा कोल्हे यांनी फार संकटातून ही संस्था उभं केली. कारण की कोपरगाव सारख्या ठिकाणी कोणी का यावं अभ्यास करायला, हा महत्त्वाचा हेतू. पण साहेबांचं ध्येय आणि धोरण एकदम पक्कं होतं की आपल्या ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकले नाही तर त्यांची प्रगती होणार नाही. त्यामुळं त्यांनी विशेष करून ज्यावेळेस ही संस्था स्थापन केली, इंजिनिअरिंग कॉलेज आणि पॉलिटेक्निक, एक त्यांनी ध्येय ठेवलं की जे बेस्ट प्रोफेसर्स आहे, स्टाफ आहे, हे भारतातल्या कानाकोपऱ्यातून कसे इथे येतील हे बघितलं. आणि त्यालाच अनुसरून आदरणीय नितीनदादा आणि बिपिनदादा यांनी हे पुढं नेण्याचं ठरवलं. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आज आपण ज्यावेळेस 42 वर्ष 43 वर्ष मागं वळून बघतो, साहेबांनी एक स्वप्न बघितलं होतं की आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला तर पुढे जाऊ शकतो. आज ज्यावेळेस आपण 43 वर्ष मागं वळून बघतो तर आज संजीवनीतून जवळजवळ 32,000 स्टुडंट्स पास आऊट झालेले आणि ती एक मोठी उपलब्धी आहे. आणि त्या 32,000 स्टुडंट्समध्ये विद्यार्थी जम्मूपासून तर केरळापर्यंत, गुजरातपासून तर वेस्ट बेंगॉलपर्यंत असे वेगवेगळे विद्यार्थी पास आऊट झालेले. या सर्व गोष्टी करत असताना साहेबांनी एक महत्त्वाचा भर दिला की आपल्याला पुढं जायचं असेल तर एलिजिबिलिटी नुसार, बऱ्याचशा वेळेस आम्ही इंग्लिशमध्ये बऱ्याचशा वेळेस असं म्हणतो, डिग्री मेक्स यू एलिजिबल, स्किल्स मेक यू एम्प्लॉयबल. याचा अर्थ की आपण ज्यावेळेस पुढं उच्च शिक्षण घेतो तर डिग्री फक्त आपल्याला त्या नोकरीसाठी आपल्याला फक्त एलिजिबल करते, पण पुढं जायचं असेल तर आपले स्किल्स महत्त्वाचे. आणि आज मी ज्या सर्व 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थ्यांसमोर उभा आहोत ते अशा वेळेस उभा आहेत की आपण आपले आदरणीय पंतप्रधान विकसित भारत 2047च्या बाबतीत ज्यावेळेस विचार करतो तर याची जी जडणघडण आहे ती ग्रामीण भागातूनच सुरुवात होणार आहे. आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचाही प्रयत्न आहे की इंडस्ट्रियलायझेशन आणि जॉब निर्मिती ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचावी, हा एक प्रयत्न आहे. त्यालाच अनुसरून आज शिर्डीसारख्या ठिकाणी, कोपरगाव सारख्या ठिकाणी MIDCच्या यांनी वेगवेगळे उद्योग येत आहेत. आपल्याला 10वी 12वी झाल्यानंतर एक विद्यार्थ्यांमध्ये एक प्रामुख्याने आणि पालकांमध्ये एक कन्फ्युजन असतं, प्रामुख्याने 12वी नंतर, की विद्यार्थ्यांनी कोणती साईड घेतली पाहिजे. आणि हे कन्फ्युजन सगळ्यांमध्येच असतं. त्या कन्फ्युजनमधून मी स्वतःही गेलेलो आहे, आमचे मालकर सर गेलेले आहे आणि इथं बसलेले विद्यार्थीही त्या कन्फ्युजनमध्ये आहेत. पण याच्यात महत्त्वाचं जे मालकर सरांनी सांगितलं की विद्यार्थ्यांची आवड काय, ही महत्त्वाची गोष्टी असते. बऱ्याचशा वेळेस असं होतं की एक मित्र जरा एका साईडला चालला की त्याच्या मागं बरोबर 10 जण जातात आणि ज्यावेळेस ॲडमिशन घेतो सेकंड इयरला आल्यावर त्याला कळतं की अरे नाही, ही माझी साईड नाही, ही माझी बाजू चुकलेली. पण तोपर्यंत वेळ झालेला असतो. आज आपल्या हातात वेळ आहे. संजीवनीनी आदरणीय आपल्या आमदार, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, बिपिनदादा आणि नितीनदादांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक संजीवनीमध्ये करिअर मार्गदर्शन सेंटर चालू केलं की ज्या खाली 12वी नंतर काय काय ऑप्शन्स आहे याचे आपण मार्गदर्शन करतो. 10वी नंतर सुद्धा ही विद्यार्थ्यांना काय ऑप्शन आहे, 11वी 12वी असेल, इंटिग्रेटेड डिग्री डिप्लोमा कोर्स करायचा का डिप्लोमा करायचा, अशा वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. आणि लकीली आज ज्या सभागृहात आपले विवेक भैया आहे आमदार म्हणून, महाराष्ट्र शासनाने मुलींचं एज्युकेशन फ्री केलेलं आहे, बऱ्याचशा स्कॉलरशिप दिलेला आहे की जेणेकरून आपला ग्रामीण भागातला विद्यार्थी पुढे जाऊन त्याचं करिअर घडू शकतो. त्याचा फायदा निश्चित आपण सर्वांनी घ्यावा. त्यासाठी मार्गदर्शनाला आमची मनोज गायकवाड सर, विश्वजित कोकाटे सर हे सर्व आहे. मला सांगण्यास अत्यंत अभिमान वाटतो की आमचे बोर्ड मेंबर विवेक भैया पण आहे, सुमितदादा आहे, नितीनदादा आहे. आम्ही ग्रामीण भागात एक शिक्षणाची क्रांती आपण इथं करून घेतलेली आहे. उदाहरण देण्याचं म्हणजे तर आपलं फार्मसी कॉलेज जे आहे हे भारतातलं 9वं आणि महाराष्ट्रातलं प्रायव्हेटमधलं फर्स्ट ऑटोनॉमस कॉलेज आहे. फार्मसीमध्ये जवळजवळ 550 कॉलेजेस आहे. पुणे मुंबईमध्ये कोणी केलं नाही, ते कोपरगाव सारख्या ठिकाणी झालं. पॉलिटेक्निकमध्ये आज जवळजवळ 400+ पॉलिटेक्निक्स आहेत आणि त्याच्यात प्रायव्हेटमधलं एकमेव कॉलेज जे ऑटोनॉमस झालेलं आहे महाराष्ट्रातलं ते आहे संजीवनी KVP पॉलिटेक्निक.
पुन्हा एकदा मी आपल्या सर्व 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन करतो. सर्व पालकांचंही अभिनंदन करतो. आणि आपण सर्वजण वेळात वेळ काढून आला. मी आपले संजीवनीच्या वतीने आदरणीय नितीनदादा, आदरणीय बिपिनदादा, स्नेहलताताई कोल्हे, आपले आमदार विवेक भैया कोल्हे, सुमितदादा यांच्या वतीने आपले सर्वांचे आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.